26 नवंबर 2008 को मुंबई में हुए दहशतगर्दाना हमले में पुलिस के कई बहादुर अफसरान ने दहशतगर्दों से लड़ते हुए अपनी जानें कुर्बान की। इस दिन को हर साल संविधान दिन के तौर पर मनाया जाता है। इसी मौके पर नांदेड़ जिला पुलिस इंतजामिया की जानिब से हर साल कौमी गीतों का एक खुसूसी प्रोग्राम मुनक्किद किया जाता है, जिसका मकसद शहीद पुलिस के जवानों को खिराज अकीदत पेश करना और तमाम शुरका में हुब्बुल वतनी के जज्बे को फरोग देना होता है। इस साल भी ये प्रोग्राम शंकरराव चौहान सभागृह में गुज़िश्ता रोज मुनक्किद किया गया, जहाँ मारूफ गुलकारा कल्याणी जोशी और प्रोग्राम की निज़ामत सद्दाम शेख ने की। तमाम गुलकारों ने अपनी परफॉर्मेंस से शुरका को महसूस किया। उन्होंने कौमी यकजहती और हुब्बुल वतनी पर मबनी गीत पेश किए, जिन्हें सामाईन ने बेहद सराहा। तकरीब का इफ्तिताह जिला कलेक्टर डॉक्टर अभिजीत राउत ने किया, जबकि पुलिस के आईजी शाहजी उमाप और जिला एसपी अविनाश कुमार भी बतौर मेहमान खुसूसी मौजूद थे। इस मौके पर अवाम की कसीर तादाद ने शिरकत की और देशभक्ति के जज्बात से लबरेज गीतों से लुत्फानंदोज होते हुए फनकारों की कारकर्दगी की सताइश की। प्रोग्राम को कामयाब बनाने में सामना अखबार के जिला नामानिगार विजय जोशी ने काफ़ी अहम रोल अदा किया। 26 नोव्हेंबर 2008चा जो झाला होता, ज्याचा कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर अजूनही तो आघात आहे तसाच कायम आहे, तर त्याचा एक उलगडा करून देणं आणि त्याप्रती आपल्या ज्या भावना आहेत, दुःखाची भावना आहे, त्याचप्रमाणे ज्या शूरवीरांनी त्यावेळेस आपल्या स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या देशाला, आपल्या या संपूर्ण राष्ट्राला त्या संकटातनं बाहेर काढलं, त्यांच्यासाठी एक धन्यवादपर भावना असेल, त्यांच्याबद्दलचा अभिमान असेल, ह्या व्यक्त करण्यासाठी आजचा हा खरंच कार्यक्रम आहे। आणि या अनुषंगानं विजय जोशीजी यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण इतिहास, की अगदी ही घटना घडल्याच्या 3ऱ्या दिवसापासून ही जे अव्याहत सुरू झालं ते आज आता अर्धशतक त्यांचं पूर्ण झालं आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये आपलं 100वा कार्यक्रम सुद्धा होईल। आणि जसं जसं हा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं यामध्ये आपल्याला एक जाणवत राहील की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याची ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण धकाधकीचं जीवन असतं, बऱ्याचदा अशा गोष्टींचा कुठेतरी आपला समाज विसर पडू लागतो की असं काही झालं होतं, त्यावेळेस तिची जनरेशन होती, ती जशी जशी नवीन जनरेशन येते आणि त्यांना तेवढं त्या गोष्टीचं गांभीर्य कदाचित राहत नाही, परंतु ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला तो संदेश पुढच्या पिढीलाही पोहोचवता येईल, ती माहिती देता येईल की अशी पण एक घटना झाली होती आणि त्यामध्ये कशा प्रकारे पहिला रिस्पॉन्स तर आपल्या पोलीस दलाने दिला होता, त्यानंतर NSG आणि इतर जे राष्ट्रीय दल होते त्यांनी कशा प्रकारे त्यामध्ये प्रतिसाद दिला आणि आपल्याला संकटातनं बाहेर काढलं। जे झालं ते निश्चितपणे वाईट होतं, परंतु जर पोलीस दलाने आणि NSG आणि इतर कमांडोजनी हे केलं नसतं तर अजून काय भयावह घडलं असतं, हे सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे। तर त्या अनुषंगाने मला वाटते की ही सगळ्या त्या अनाम वीरांसाठी, शूरवीरांसाठी एक अतिशय हृदय अशी श्रद्धांजली आज आपण सांगीतिक पद्धतीने देत आहोत। ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आणि गेले 15 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम सुरू ठेवला, असे ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत विजय जोशी, त्यांचे सर्व सहकारी श्री बापू दासरे, प्रकाशजी कांबळे आणि त्यांचे सर्व टीम, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरती 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो संपूर्ण देशावरती केलेला हल्ला होता, आघात होता। आणि तो हल्ला परतवून लावताना ज्या शूरवीरांना आपले प्राण अर्पण करावे लागले, त्या सर्वांची आठवण आपल्यामध्ये राहावी या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15 वर्षापासून ह्या नगरीमध्ये होतंय। विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 57 कार्यक्रम भारताच्या विविध भागामध्ये यापूर्वी झालेले आहेत आणि 100वा कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी सादर करण्याचा त्यांचा मनोदय आहे। मी निश्चितपणे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्व नांदेडकर वासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारचा एक कार्यक्रम सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून 15 वर्ष आपण आयोजित करत आहात, याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने, पोलीस दलाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो। आणि अधिक वेळ न घालवता हा कार्यक्रम त्यांनी
मला वाटतं कलेक्टर साहेब आपल्याला मार्गदर्शनपर बोलतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो आणि थांबतो.